नागपूरमधली ही बातमी आहे। नागपूर जवळच्या कामठी इथं काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ काश्मीरमधून एक्सवर प्रसिद्ध झाला आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली। कामठी इथल्या किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी इथं पियुष आणि मोहम्मद वसीम हे विद्यार्थी आहेत। बाजारातून परत येताना रस्त्यावर उभ्या असलेल्या वसीमवर काही युवकांनी संशय घेतला, त्याची विचारपूस करायला सुरुवात केली। समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून काही तरुणांनी त्याला मारहाण केलेली आहे। आवाज ऐकून धावून आलेल्या पियुषने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, अत्यंत धक्कादायक घटना आहे। पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलेली आहे का आणि काय अपडेट आहे? सुवर्ण, अगदी खरं आहे। नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे, कारण मोहम्मद वसीम हा नागपूरच्या कामठी भागातील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी इथं जे आहे ते फार्मसीचं शिक्षण घेतोय आणि तो काल बाजारात त्याचा मित्र पियुष सोबत काही खरेदी करायला गेला होता। मात्र खरेदीच्या दरम्यान जे आहे ते काही तरुणांनी जे आहे ते वसीम याला तू कुठून आहे अशी विचारणा केली आणि त्यानंतर त्याला मारहाण करायला सुरुवात केली, कारण त्यांना संशय होता की हा काश्मीरमधून पलायन करून नागपूरला आलेला आहे का किंवा याचं नागपुरी नावामागे काही दुसरा हेतू आहे का। मात्र ज्यावेळी त्या तरुणांना माहिती पडलं की हा कॉलेजमधला विद्यार्थी आहे त्यावेळी वसीमला सोडून देण्यात आलं। मात्र या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ जो आहे, जे वसीमला मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो काश्मीरमधून वसीमच्या एका मित्रानं ट्विट केला आणि हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। नागपूरच्या झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी वसीमची भेट घेऊन या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली असता पहलगामच्या घटनेशी याचा संबंध नसल्याचं प्राथमिकदृष्ट्या तपासात आलेला आहे। मात्र वसीम काश्मीरचा नागरिक असल्यामुळे नागरिकांचा संताप झाला होता आणि त्यातून ही मारहाण झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। वसीम सध्या एकदम ठीक आहे, त्याला कुठलीही जखम किंवा काही तत्सम झालेलं नाहीये। मात्र त्याच्या गालावर आणि हातावर काही मारहाणीचे निशाण जे आहेत ते उमटलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाचा आणखी नागपूर पोलीस जे आहे ते पुढचा तपास जे आहे ते करणार आहेत। नक्की उदय, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। अजून एका मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। मुंबईजवळ वांद्रे भागात एका शोरूमला आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मध्यरात्री ही आग लागल्याची माहिती मिळतेय। वांद्रेच्या भागात एका शोरूमला आग लागली। क्रोमाचं हे शोरूम होतं अशी माहिती तरी मिळतेय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवायचा प्रयत्न झाला, काही वेळ लागला आग विझवायला। आगीवर नियंत्रण मिळवणं आणि त्यानंतर कूलिंग असं काम सुरू आहे। वांद्रे इथला हा भाग आहे। लिंकिंग रोडच्या जवळ हे शोरूम आहे, ज्याला मध्यरात्री आग लागली। आग लागता क्षणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। एका बाजूला आपण दृश्य बघतोय, शोरूमला आग लागली तेव्हाची आग किती मोठ्या प्रमाणात लागलेली होती याची कल्पना आपल्याला या दृश्यांवरून येईल। आणि दुसरीकडे आपण बघतोय की आग विझवायला सुरुवात केली होती। आता ही जी दृश्य तुम्ही बघताय ही ताजी दृश्य आहेत, या घडीची दृश्य आहेत। पुन्हा एकदा या वरच्या मजल्यावर आग धुमसताना आपण बघतोय। आग विझवण्याचा प्रयत्न झालेला होता, फक्त धूर येत होता, पण आता पुन्हा एकदा आग लागलेली आहे। इलेक्ट्रॉनिक्सचं हे दुकान होतं असं कळतंय, मात्र आग पुन्हा का भडकली हे अजून समोर यायला वेळ लागेल। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये खबरदारीचे उपाय योजले गेलेले आहेत। आता आपण बातमी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशी करता एनआयएनं ताब्यात घेतलं। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकानं ऑपरेटर बाबत व्यक्त केला संशय। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मेला मुंबई दौऱ्यावर। मुंबईच्या बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार उपस्थिती।
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे राज्याचं लक्ष. महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद कायम. महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडला अदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अजित पवारांनी घेतली बैठक. रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल याच्या कामांना गती देण्याचे आदेश, तर पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्याच्या अजितदादांनी दिल्या सूचना. मुंबईतील वांद्रे भागातील लिंकिंग रोड या भागात एका शोरूमला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. नवी मुंबईतील पदोन्नती घोटाळ्यातील 12 कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नतीला स्थगिती. चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास. अवघ्या 35 बॉल्समध्ये झळकवली वादळी सेंचुरी. देशभरातून वैभववर कौतुकाचा वर्षाव. आता अमेरिकन वृत्तपत्राने एक मोठा दावा केलाय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं तज्ज्ञ आणि राजनयिकांच्या हवाल्यानं हा दावा केलाय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो. हा या वृत्तपत्राचा दावा आहे की भारत पाकिस्तानवरती प्रत्युत्तर हल्ल्यासाठी मैदान तयार करतोय आणि अमेरिकन वृत्तपत्राचा दावा तसा आहे. लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला हा घडवून आणलाय असा देखील दावा या वर्तमानपत्रातून करण्यात आलाय. न्यूयॉर्क टाइम्समधनं पाकिस्तान लष्कर प्रमुख मुनीर यांनी हा हल्ला घडवून आणला आणि प्रत्युत्तरादाखल आता भारत पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो किंवा त्याचा बदला घेऊ शकतो अशा पद्धतीनं दावा आज अमेरिकेच्या एका वृत्तपत्रातनं करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आता अमेरिकेच्या वृत्तपत्रातनं भारत पाकिस्तानबद्दल काय दावे करण्यात आलेत? अमेरिकेच्या वृत्तपत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की हा जो पहलगाम मधील जो हल्ला झाला होता गेल्या 22 एप्रिल रोजी आणि निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला, अशा 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेणारे दहशतवादी हल्ला जो आहे हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला होता अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे. आणि लष्कर प्रमुख मुनीर यांनी हा दावा हल्ला घडवून आणला, पहलगामचा हल्ला घडवून आणला अशा प्रकारचा दावा या वर्तमानपत्रांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत लवकरच पाकिस्तानवर देखील हल्ला करू शकतो असाही दावा या वृत्तपत्रांनी केला आहे. भारत पाकिस्तानवर प्रत्युत्तर हल्ल्यासाठी संपूर्ण तयारी करत आहे असाही दावा या वर्तमानपत्रांनी केला आहे. त्यामुळे हा जो नवीन दावा करण्यात आलेला आहे, खास करून जर बघितला आपण तर पाकिस्तानचे जे नवीन लष्कर प्रमुख आहे मुनीर यांनी हा संपूर्ण पहलगामचा हल्ला घडवून आणला, दहशतवाद्यांना भारतात पाठवलं, यामागे कट कारस्थान रचण्याचं काम देखील मुनीर यांनी केलं असाही दावा या वर्तमानपत्रात करला आहे. त्यामुळे आता या वर्तमानपत्रांनी जो दावा केला आहे यामध्ये त्यांनी जो दावा करताना ज्याचा उल्लेख केला आहे त्यामध्ये अनेक पाकिस्तानचे राजकीय नेते आणि सोबतच जर बघितलं तिथले प्रमुख संरक्षण दलाच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून हा दावा करण्यात आलेला आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता या